निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांची आणि आमचे सगळे वरिष्ठ मंडळी यांच्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जमलेले, हिशोब देणं, अमुक करणं तमुक करणं ह्याच्याबद्दल बोललो. आणि त्याशिवाय महापौरांचे इच्छुक तर ते विचारले गेले. माझ्याकडे यादी आहे, ती मी जरा तुम्हाला दाखवतो. ही महापौर पदाकरता इच्छुक आहेत आणि हे उपमहापौर पदाकरता आणि हे उपमहापौर करतं. म्हणजे आतापर्यंत 7 आणि 10 महापौर आणि उपमहापौराकरता नावं आल्यात. अजूनही काही मंडळी येऊन नाव देत आहेत, वाढवत आहेत. तर ते त्यांना सांगून आलं आम्ही वरच्या मिटिंगमध्ये, कारण त्यांना आता आपण इकडे समोर देताना हेजिटेट होत असतील तर मला वैयक्तिक भेटून, तर आता काही लोक भेटायला, त्यातले 7 आणि 10 आहेत ते 10 आणि 15 होतील, असं काय जे होईल ते. कारण का महापौर पदाकरता इच्छुक आहेत, त्यांनी उपमहापौर पदाचा पण ऑप्शन ठेवला आहे का आम्ही ठीक आहे महापौर आणि दुसरा योग्य वाटला तर आम्हाला उपमहापौर पद द्या. तर त्यात आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत आमचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणार. हे सगळं आटपलं, इकडूनचं झालं. आता थोड्या वेळाने आम्ही बसू आणि महापौर उपमहापौराचं नाव फायनल करून उद्या सकाळपर्यंत त्यांचे फॉर्म, सकाळी ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होईल त्यावेळी त्यांचे फॉर्म भरले जातात. नाही 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 2-2 फॉर्म आम्ही भरू, 2-2 3-3 काय जी भरायची आहेत ती भरू आणि उद्याला जनरली डिक्लेअर करू. नाही नाही, विरोधी पक्षनेता बसून द्या ना, त्यात काय मोठं आहे. विरोधी पक्षनेता बसल्याने आम्हाला काय फरक करतो? काय तिकडे आमचे नगरसेवक काय कुणाचं याला घाबरतात का चुकीच्या पद्धतीने वागतात? त्याच्यामुळे मला तो काही फरक पडत नाही. विरोधी पक्षनेता वगैरे आयुष्यभर त्यांना विरोधी पक्षनेता राहून दे, बघू चांगलं. आणि निकष एकच, सर्व जाती धर्म पंथची लोक लोकशाही मार्गाने एकत्रितपणे पुढे नेणारा आणि आपल्या नगरसेवकांची किंवा कार्यकर्त्यांची किंवा पडलेल्या उमेदवारांची कामं, कारण का त्यांनी पण प्रॉमिसेस केलेले आहेत. आमचे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पण त्यांच्याकडे लोकांच्या डिमांड आलेल्या आहेत, त्यांनी पण सांगितले असतील कुठे पाणी पाहिजे असेल, गेलं नसेल एखाद दुसऱ्या तिसऱ्या विभागात, कुठे रस्ता खराब झाला असेल दुर्दैवानी, आणखीन काही गटाराचं काम असेल, बाकी काय मागतात लोक. जे मागितलं आहे ते देऊ. त्याच्याकरता राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दुर्दैवानी एका उपमुख्यमंत्र्याचं दुर्दैवी निधन झालं, त्या सगळ्यां पालकमंत्री या सगळ्यांशी मी ऑलरेडी बोललेला आहे. आम्हाला तुमचे कामामध्ये, लोकांच्या कामामध्ये सहकार्य मदत लागेल आणि कोणाकडेही सहकार्य मदत मागायला मला अजिबात लाज वाटत नाही. कारण का ते पण तिकडे बसलेले आहेत, ती लोकांची कामं करण्याकरता आहेत. आम्ही महानगरपालिकेत बसले, ती पण लोकांचीच कामं करण्याकरता. शेवटी कॉमन इंटरेस्ट असल्यावर हे काय क्लॅश होत नाही. मी वैयक्तिक कामं तर कधी नेतच नाही. आम्ही बसून ठरवू. मी काय बोलतो, 5 वर्षाकरता निवडून आल्यात आम्ही महानगरपालिकेत आणि आजपर्यंत रेकॉर्ड असा आहे का महापौर, उपमहापौर, अगोदर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आपल्या वसई तालुक्यात सभापती तालुक्याचा अल्मेडा साहेब, दुमिन द्रुमाव, मेरी अँड्रांडी सारखी उपसभापती होते, हे दोघं सभापती होते. ब्राह्मण बबनशेठ नाईकांसारखा जिल्हा परिषदेचा एकमेव निवडून आलेला ब्राह्मण समाजातला तर बबनशेठ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले, अयूब बलोच किंवा घनसार असे मुस्लिम नगराध्यक्ष झालेले, राव मॅडम साऊथ इंडियन, भरत गुप्ता नॉर्थ इंडियन, सोलंकी साहेब गुजराती, मायकल फुर्टॅडो कॅथलिक नगराध्यक्षाची लिस्ट देतोय मी तुम्हाला. लक्षात आलं की नाही? पहिला स्टँडिंगचा चेअरमन अफिफ, यंगेस्ट मुस्लिम. पहिले उपमहापौर शकीरभाई मुस्लिम, त्याच्यामुळे चेअरमन. त्याच्यामुळे राजेश पाटील माझे आमदार, ते पहिला सभापती झाले. जनरल जागेवर आदिवासी तरुण सभापती केलेला. रुपेश जाधव एक बौद्ध समाजाचा तरुण
ओपन जागेवर महापौर केलेला. त्याच्यामुळे जात धर्म कृपया मला कुणीही शिकवू नका. आणि सर्व धर्मसमभाव आपला पक्ष मानतो तेवढा कोणताही इतर पक्ष मानत नाही.